विधेयकाच्या आगमनात व्यस्त असतानाच मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या आंतरवालीमधून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करणार असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुबा इथं झालेल्या सभेमध्ये व्यक्त केलाय। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे आता काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान कालच्या संपूर्ण सभेमध्ये मनोज जरांगेंचा रोख हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता। मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्यात फूट पाडण्यासाठी सरकारच डावपेच आखू शकतं अशी शंका देखील मनोज जरांगेंनी बोलून दाखवली आहे। श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपामध्ये मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय। यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग जरांगेंनी बोलून दाखवला। दरम्यान मनोज जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय पाहूयात। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची। मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। तर लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। ते आरक्षण चाललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। पुढेही आम्ही करणार आहोत। पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे लाड पुरवणं बंद करावं, जरांगेंना आरक्षणामधलं काहीही कळत नाही अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली आहे। आणि यानंतर थेट